तर आपल्याला संस्कृतच्या उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये वेगवेगळ्या संस्कृतच्या कथा लिहायच्या होत्या. तर ऐक्यमेव बलम म्हणजे एकीमध्येच बळ आहे. आपण ही स्टोरी लिहिली. इथे छान पिक्चर लावल्या ज्याच्यात दिसतंय की एक वाघ आहे जो गायींना मार खातोय. तर काय बरं ही स्टोरी. एकम वनम वने पंच धेनवः वसंती स्म म्हणजे एक वनामध्ये 5 गायी राहत होत्या. तहा सख्यः आसन सर्व कार्याणी अपि मिलित्वा एकम कुर्वन्ति स्म म्हणजे काय त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती आणि ते सगळं काही मिळूनच ते काम करायच्या. मिलित्वा खादान्ति स्म म्हणजे सगळीकडे त्या एकत्र जायच्या, एकत्र खायला जायच्या, एकत्र वासम कुर्वन्ति स्म म्हणजे एकत्र राहायच्या. तस्मात् वाघ्राः सिंहाः च ताम धेनुः मारयितुं न शक्तवन्तः त्यांची एकी असल्यामुळे की वाघ सिंह कोणीही त्यांना मारायला धजत नव्हते. एकदा धेनूंमध्ये कलह जाता. एकदा काय झालं की या गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या गायींमध्ये भांडणं झाली. तस्मात् धेनवः तस्मिन् दिने भोजनम अन्वेष्टुम भिन्नम भिन्नम स्थालानी मतवत्यः त्याच्यामुळे काय झालं त्या गायी प्रत्येक एकत्र न जाता चरायला त्या वेगवेगळ्या गेल्या. एकः व्याघ्रः धेनूनां व्यवहारं पश्यन् आसीत् एक वाघ जो होता तो या गायींवरती लक्ष ठेवून होता. धेनूनां वियोगम दृष्ट्या तस्य संतुष्टा जाता म्हणजे जसं या गायींच्यामध्ये कलह झाला त्याला खूप आनंद झाला. अवसरम स्वीकृत सह व्याघ्रः पृथक पृथक प्रत्येक धेनू मारित्वानं म्हणजे त्याने बघितलं की आता त्याला चांगली संधी मिळाली आहे. धेनू आता यांच्यामध्ये एकी नाही राहिली. त्याने एक एक करून प्रत्येकाला मारून टाकलं आणि खादित्वांचं म्हणजे खाऊन टाकलं. यावतपर्यंत धेनूनां मित्रत्व मासित तावतपर्यंतम तासाम रक्षणम अपि निश्चित्व आसीत म्हणजे काय जोपर्यंत त्यांच्यामध्ये मैत्री होती आणि त्या एक होत्या तोपर्यंत त्यांचं रक्षण झालं. कोणी त्यांना मारू शकत नव्हतं. परंतु यदा तासांमध्ये कलह जात मरणम अपि अनुसृत म्हणजे जसं त्यांच्यात भांडण झालं त्या वेगळ्या झाल्या तर त्यांचं मरण आलं. म्हणजेच काय एकीमध्ये खूप ताकद आहे. तर एकत्र राहा अशी ही स्टोरी आपल्याला सांगते. याचं छान आपण पिक्चर लावलं आहे आणि आपला हा संस्कृतची अशी स्टोरी आहे. हे आपण जे आहे ते प्रत्येक प्रोजेक्टला असं फोल्डर लावतं प्लास्टिकचं ज्याच्यामुळे काय होतं की ते प्रोजेक्ट जे आहेत ते खराब होत नाहीत. ते चांगले राहतात. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला दिसताना थोडंसं ते शाईन होत असेल. आणि असे जर तुम्हाला आमचे प्रोजेक्ट्स आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.